शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता कायम तुमच्या दाता मद दाव्या सुमका शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काव्य भक्ती जाचा मद जाव्या काय भक्ती जाचा मद दाव्या सुमका काय भक्ती जाचा बाटा मद दाव्या काय भक्तीचा वाटा मद दावा भुस्वता काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा मद दाव्या सुवता काय भक्तीचा स्वामी काते तू सादर काय भक्तीचा वाटा मद दावा सुभटा सागर काय भक्तीचा काय भक्ती काय भक्तीचा वाटा मद दावा सुभटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा भक्तीचा वाटा मद दाव्या सुवता काय भक्तीचा अंजलीच्या तू रुद्रा अंजलीच्या अंजलीच्या रुद्रा अंजलीच्या रुद्रांजलीचा तुमरा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा तुका म्हणे रुद्रा काय भक्तीचा काय भक्तीचा वाटा मद दावा काय भक्तीचा वाटा मद दाव्या काय भक्तीचा
सागम परी रे शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण Baba
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शूराने धीर स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्या सुबटा विठाल शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. माऊलींच्या स्पर्शाने पावन झालेल्या तुकाराम बाबांच्या अभंगवाणीने पवित्र अशा पंढरीश पांडुरंग परमात्मा हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं ग्रामदेवता मुक्तादेवीच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ जयद्वाडीकर यांच्या माध्यमातून सहकार्यातून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 42व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 42व्या वर्षातील 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प आज या ठिकाणी गुंफलं जात आहे. सर्व ग्रामस्थांच्या विनंतीचा स्वीकार करून खऱ्या अर्थानं ही सेवा आज माझ्याकडं या ठिकाणी आलेली आहे. 42व्या वर्षामध्ये आपला सप्ताह पदार्पण करत असताना म्हणजे जवळजवळ 41 वर्ष आपल्या गावामध्ये सप्ताह झाला आणि 41 वर्षाचा विचार जर केला तर 328 कीर्तनं त्या ठिकाणी झाली. 328 कीर्तनं आजची कालची 3 जर विचार केला तर 331 कीर्तनं ह्या सप्ताहाच्या व्यासपीठावरती या ठिकाणी झाली. परंतु आज आपण जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे तो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि तो सोहळा ज्या वेळेला संपन्न झाला त्याच्यानंतर योगायोगानं खऱ्या अर्थानं 13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान अयोध्येला जाण्याचा आमचा योग त्या ठिकाणी आला. 18 जण आम्ही त्याच्यामध्ये होतो. प्रभू रामचंद्रांचं दर्शन करण्याच्या अगोदर पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन करण्याच्या अगोदर पुंडलिक रायाचं, चोखोबा रायांचं, नामदेव रायांचं त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो. नंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपलं होतं. तसं अयोध्येला गेल्यानंतर प्रथमतः हनुमानगडीवरती जाऊन आमचं त्या ठिकाणी हनुमंतरायाचं त्या ठिकाणी दर्शन झालं आणि परतीचा प्रवास ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला 18 जणांनी काही ग्रामस्थ ज्या वेळेला आपले होते आणि त्यांनी विनंती केली की आपण आतापर्यंत रामायण पाहिलं, त्या रामायणामध्ये वाल्मिकाने जे रामायण रचलं, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक,
त्या पुराण प्रतिष्ठित वाल्मिकांनी रामाचा अवतार होण्याच्या अगोदर रामायणाची निर्मिती केली आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी वागावं लागलं. परंतु या रामायणातलं जर मुख्य पात्र आहे तर ते हनुमंतराय आहे आणि त्या हनुमंतरायांना त्या रामायणातून जर वजा केलं तर त्या रामायणाला शून्य किंमत राहते. आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या किमती लाखामध्ये असतील, परंतु त्या लाखामध्ये असलेल्या घड्याळाच्या आतमध्ये जर सेल नसेल तर त्या सोन्याने हिऱ्याने मढवलेल्या घड्याळाला काही किंमत राहत नाही. तसं हनुमंतरायाला जर रामायणातून वजा जर केलं तर त्या रामायणाला काहीच किंमत राहत नाही. आणि म्हणून सप्ताह 42व्या वर्षामध्ये आपला त्या ठिकाणी पदार्पण करतोय. आजचा शनिवारचा त्या ठिकाणी योगायोग आहे. गावामध्ये मी तुम्हाला सांगितलं 331 कीर्तनं झाली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे शरण शरण हनुमंता या अभंगावरती आस्था गायत आपल्या गावामध्ये कीर्तन झालं नव्हतं. ही एक संकल्पना माझ्या मनामध्ये आली आणि आम्ही अयोध्येवरून त्या ठिकाणी परत येत असताना आपल्या ग्रामस्थांनी सुद्धा मला त्या ठिकाणी विनंती केली, ह्या वर्षी तुम्हाला जर योग आला तर निश्चितपणे शरण शरण हनुमंता या अभंगावरती तुम्ही कीर्तन करा आणि त्याच्यावरती चिंतन मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. योगायोगानं मी हा दिवस 4था दिवस मागून घेण्याचं एकमेव कारण हेच होतं की शनिवारचा दिवस आज आहे, हनुमंतरायाचा वार जो आहे आणि म्हणून ह्याच अभंगावरती कीर्तन करायचा हा निर्णय घेऊन अभंगाला या ठिकाणी निवड केली गेली. शरण शरण हनुमंता विठाला. बाराव्या शतकामध्ये ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि ज्ञानोबारायांचा अवतार 16व्या शतकामध्ये तुकोबारायांचा अवतार झाला. 2 संत ज्ञानोबा आणि तुकोबा. आज या ठिकाणी ही वारकरी संस्थेतली विद्यार्थी सुद्धा उभी आहेत. त्यांच्या संस्थेचं नाव सुद्धा आहे ज्ञानोबा आणि तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था. ज्ञानोबा आणि तुकोबाराय हे 2 संत 12व्या शतकात आणि 16व्या शतकात संत होऊन गेले. आजही पंढरपूरच्या वारीला ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर करत वारी त्या ठिकाणी 31 दिवस प्रवास करत चालते. इतकं या 2 संतांचं महत्व आहे. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृतमध्ये भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अर्जुनाला जो उपदेश केला तो संस्कृतमध्ये होता आणि ही संस्कृत भाषा या जगाला कळावी म्हणून ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, प्रगट केली, ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, ब्रह्मानंद ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, अलंकार नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, ब्रह्मानंद हृदय प्रगट केली, ब्रह्मानंद हृदय प्रगट केली. अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. संस्कृत ही भाषा जगासी कळेना आणि म्हणून या झाला अवतार. माझ्या मराठी भाषिकांकरता संस्कृती भाषा त्यावेळेला ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली होती, त्यांनाच ती भाषा कळत होती. परंतु माझ्या मराठी बांधवांना सुद्धा त्या संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान ह्या ठिकाणी कळावं म्हणून खऱ्या अर्थानं ज्ञानोबा माझी मराठीची बोल कौतुके, अमृतासी पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानोबारायांनी त्यावेळेला आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितले. बरं, ज्ञानेश्वरीची भाषा जर विचार केली, 700 श्लोकाची संस्कृतमध्ये असणारी भगवद्गीता, त्याच्यावरती टीका करून 9033 ओव्यांचा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर ठेवला. सर्वसामान्य त्या ठिकाणी कळावं, अमृत अनुभवासारखा त्या ठिकाणी ग्रंथ ठेवला.
1400 वर्षे तपश्चर्या केलेल्या चांगदेवासाठी चांगदेव 65 सारखा ग्रंथ ठेवला, परंतु सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी हरिपाठासारख्या ग्रंथाची सुद्धा माऊलींनी त्या ठिकाणी निर्मिती केली, की जी आज आपण सकाळ संध्याकाळ संध्या म्हणून त्या ठिकाणी हरिपाठ म्हणतो. मग अशा 4 ग्रंथांची निर्मिती करत असताना 9033 ओव्यांचा जर विचार केला तर आई आपल्या बालकाला ज्याप्रमाणे उपदेश करते तसा 9033 ओव्यांमधून माऊलींनी या ठिकाणी आपल्याला उपदेश केला आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, समुखे आपण सांगे तो विष्णू, समुखे आपण सांगे तो विष्णू. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, सुमुखी आपण सांगतो श्रीष्णू, सुमुखी आपण सांगतो श्रीष्णू. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. तुम्ही भावानं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वाचन कराल तर भगवंत तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. एकनाथ महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगून ठेवलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची भाषेचा जर विचार, साचे आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साचे, मवाळे, मिथुले, रसाळपणे अशा प्रकारची भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि त्याच ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की हा हनुमंतराय, हा चरण शरण हनुमंता, हा जो आपण या ठिकाणी अभंग घेतलेला आहे, त्या ठिकाणी ध्वजस्तंभावरी वानरू, जो का मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंधरू अर्जुनेसी. अर्जुनाच्या रथावरती ध्वजस्तंभावरती रथाचं रक्षण करण्यासाठी हनुमंतरायाची नेमणूक केलेली होती. आणि ते हनुमंतराय म्हणजे शंकराचा अवतार आहे. माऊलींनी 12व्या शतकात आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगून ठेवलं. 16व्या शतकामध्ये तुकोबारायांचा अवतार झाला. तुकोबारायांनी गाथ्याची निर्मिती केली. 4500 अभंगाची गाथा त्या ठिकाणी आपल्याला निर्मिती करून दिली. आणि 4500 अभंगाच्या गाथेचा जर विचार केला तर अनेक प्रकारचे अभंग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नामपर प्रकरण असेल, स्थित भक्तीपर प्रकरण असेल, अनेक प्रकारच्या गवळणी असतील, बारुडा असतील, अनेक प्रकारची. परंतु तुकोबारायांच्या अभंगाचा जर विचार केला तर बाप आपल्या मुलाला ज्या प्रकारे उपदेश करतो त्या पद्धतीची तुकोबारायांची त्या ठिकाणी भाषा होती. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्ञानोबा आणि तुकोबारायांचा गजर जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती चालू आहे तोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरच्या कोणत्याही पशुपक्षाला धक्का लागणार नाही. परंतु ज्ञानोबा आणि तुकोबारायाचा गजर ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी ह्या पृथ्वी तलावरचा एकही पशुपक्षी जिवंत राहणार नाही, जिवंत राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेन की आज आपण अभंग घेतलेला आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ह्या तुकोबारायांच्या गाथ्यातील हा अभंग आणि हनुमंतरायाचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. परंतु तुकोबाराय हनुमंतरायाला शरण का जातात? तुकोबाराय कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत होते. पंढरपूरची वारी तुकोबारायांची त्या ठिकाणी असायची. तुकोबारायांना ज्या ज्या प्रकारचा अनुभव आला तो तुकोबारायांनी जगाला देण्याचा प्रयत्न अनुभव आले
जैसे ज्या ज्या प्रकारचा अनुभव तुकोबारायांना आला त्या त्या प्रकारच्या अभंगाची निर्मिती महाराज त्या ठिकाणी तुकोबारायांनी केली आणि त्या प्रकारच्या अभंगाची रचना झाली. तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केलाय. पंढरीशी दारे आल्यानो संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. जर आपल्या मनामध्ये जर आला विचार की आपण पंढरपूरला जावं तर निश्चितपणे पंढरपूरला जावं. कारण देवाला सुद्धा त्या ठिकाणी आस लागलेली आहे का माझा भक्त मला भेटी लागी जीवा लागलीचे आस आणि पाहे रात्रंदिवस वाट तुझी. देवाला सुद्धा आस लागते. मग टाळाटाळ करायची नाही. मनामध्ये आलं का पंढरपूरला निश्चित जाऊन यायचं, आळंदीला जाऊन यायचं, देऊला जाऊन यायचं, टाळाटाळ करायची नाही. तुम्ही टाळाटाळ केली का देव तुमची टाळाटाळ करतो. म्हणून टाळाटाळ करायची नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबारायांच्या अभंगाची निर्मिती. तुकोबाराय सुद्धा आपल्याला प्रथमतः पंढरपूरच्या वारीला गेले आणि मग आपल्याला सांगितलं तुम्ही पण जा, संसारामध्ये एकदा आल्यानंतर पंढरपूरला जा. परंतु तुकोबाराय सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरला जात असताना कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात गेल्यानंतर कीर्तन करायचं. कीर्तन केल्यानंतर समाज जमायचा. त्या काळचा काय असं काय साऊंड सिस्टीम वगैरे काय काय नसायची. गावची भाविक लोक असायची. मग ती येणार, ते कोणतरी टाळकऱ्यांना बोलून घेणार, मृदंगाचार्यांना बोलून घेणार. सगळी लोक एकत्र आले का मग एक जण आपला गोंगडी, त्या काळातली गोंगडी असायची आणि ती गोंगडी काय टाकीतली का इकडं मग कीर्तन चालू व्हायचं. दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, फुटकाची विना त्याला दोन दारा. तो तुकोबारायांचा त्या काळ त्या वेळेचा तसा होता. आणि तसं मग त्यावेळेला एकदा कीर्तन झालं चालू की तुकोबाराय रामकृष्ण हरी भजनाला सुरुवात करायचे. परंतु तुकोबारायच्या भजनामध्ये इतके बेधुंद होऊन जायचे का किती वेळ आपण त्या ठिकाणी भजन म्हणतोय तुकोबारायांना त्याच्यात ते भाव विसरून जायचे. ते सगळं लोक कंटाळायची. रामकृष्ण हरी कवर म्हणायचं रामकृष्ण. आता आपण 9:05 झाले तरी बाबा कधी उरकून घेतो असं आपल्याला वाटतं. तसं हे लोकांना सुद्धा वाटायचे रामकृष्ण हरी कधी संपत आहे. एक 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 माणूस उठून गेला, कुणीच राहिलं नाही. सगळी लोक निघून गेली. तुकोबारायांचं रामकृष्ण हरी चालू. हनुमंतरायाचंच मंदिर होतं तिथं. हनुमंतराय आता हे त्यांचं भजन चाललेलं. हनुमंतराय पाठीमागं चालले, कीर्तन चाललं. लोक निघून गेली, लोक राहिलीच नाही. आणि तुकोबारायांनी बघितलं एकच माणूस शिल्लक होता. तो का होता ज्याची घुंगडी महाराजांच्या खाली होती, तो शिल्लक होता. आता तुकोबारायांना वाटलं सगळेच गेलेत, आता याला तरी का अडकून ठेवायचं. मग आता पोरं जशी उड्या मारून भजन करतात का तुकोबारायांनी तशा उड्या मारून भजन सुरू केलं. उडी मारायची. हा हुशार होता. याने तुकोबारायांनी उडी मारली का थोडीशी घोंगडी काढून घ्यायची, उडी मारली का थोडीशी घोंगडी काढून घ्यायची. आणि जशी घोंगडी हातामध्ये आली तशी याने 90 नगर गाठवलं, पाठीमागं बघितलंच नाही. आणि जसं बघितलं नाही तसं मग तुकोबारायांनी परत बघितलं. एकटा हनुमंतरायच त्या ठिकाणी. हनुमंतरायांना ते म्हणले अरे देवा, माझ्या कीर्तनाला एवढा मोठा समाज जमलेला होता, सगळे गेले, आता तू कधी झोपणार. हनुमंतरायांना तुकोबारायांनी ऑर्डर दिली त्या वेळेला की देवा आता तू विश्रांती घे. मारुतीराय झोपी गेलाय, आजही उठला नाही. वारीला जाताना कोण गेला असेल तर त्यांनी पाहिलं असेल त्या ठिकाणी झोपलेला मारुती आहे त्या गावामध्ये त्या वेळेला. आज या ठिकाणी तुकोबाराय हनुमंतरायाला शरण का जातात, आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आणि मग तुकोबारायांचा या ठिकाणी अधिकार काय कमी आहे का. तुकाराम तू तुकाराम 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 तुकाराम
घेता कापे यम. ज्या तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर यम त्या ठिकाणी चळचळ 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 कापत होता, त्या तुकोबारायांचा अधिकार काही कमी होता का? मग त्याच्यापेक्षा जास्त अधिकार तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय यांचा होता. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि निळोबारायांना कळलं की तुकोबाराय वैकुंठाला गेले. निळोबाराय हे तुकोबारायांचे शिष्य समकालीन संत नव्हते. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर 25 वर्षांनी निळोबारायांचा जन्म झाला. महाराज, तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर 25 वर्षाने निळोबारायांचा जन्म झाला. परंतु आमचे महाराज सुद्धा काही लोक सांगतात का 14 टाळकऱ्यातले एक टाळकरी निळोबाराय होते. 14 टाळकऱ्यातले एक टाळकरी निळोबाराय नव्हते, ते फक्त त्यांचे शिष्य होते. आणि म्हणून त्या निळोबारायांचा अधिकार मोठा होता का? तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि यांनी उपोषण त्या ठिकाणी चालू केलं. त्या ठिकाणी 13 दिवस उपोषण चालू केलं. तुकोबाराय मला भेटल्याशिवाय मी या ठिकाणी उपोषण सोडणार नाही, माझ्या गुरुचं मला दर्शन झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. आणि उपोषण अखंडपणे चालू, भजन चालू, तुकाराम 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 भजन चालू निळोबारायांचं. देवाला काळजी पडली, सदैव वैकुंठाला गेलेला माणूस परत पृथ्वी तलावर मृत्यूलोकावर येत नाही, म्हणून देव समजूत काढाय आले तुकोबारायांची. आणि तुकोबारायांना निळोबारायांना सांगू लागले, अरे तुकोबाराय वैकुंठाला गेलेले आहेत, वैकुंठाला गेलेला माणूस या पृथ्वी तलावरती परत येत नसतो, तुम्हाला हे उपोषण सोडावं लागेल. त्यावेळेला निळोबारायांनी अधिकारवाणीनं पांडुरंग परमात्म्याला सुद्धा सांगितलं, तुझं लागी येथे बोलाविले कोणी. जेव्हा तुकयाचा धावा तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. देवा, मी तुला या ठिकाणी बोलवलं नव्हतं. देवाने त्यावेळेला ओळख सांगितली की मी पंढरीश पांडुरंग परमात्मा वैकुंठावरून तुला या ठिकाणी. त्यावेळेला निळोबारायांनी सांगितलं, निळा म्हणे आम्ही ओळखुची देवा आणि तुकयाचा धावा करीत असो. किती मोठा अधिकार. मी तुकोबारायांचा धावा करतोय. देवाला सुद्धा त्या ठिकाणी जाब विचारणारे निळोबाराय होते. संतांमध्ये इतकी ताकद होती म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत, म्हणून संतांचं दर्शन अगोदर घ्यायचं. इथं मंदिरात आल्यानंतर पहिलं हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं, मग पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. संतां देवाची निंदा केली तरी चालते, परंतु संतांची निंदा केलेली देवाला कधीच आवडत नाही. तुम्ही देवाची निंदा करा चालत, देव मान्य करील, परंतु संतांची निंदा केली तर देवाला ते आवडत नाही. देव मागे पुढे उभा राहील, संभाळीत आली आघात निवाराय. इतका मोठा त्या ठिकाणी निळोबारायांचा अधिकार होता. अधिकाराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की अधिकारी माणसानं, जबाबदार माणसानं जबाबदारीने वागावं लागतं. कोणी माणूस असू द्या, जबाबदार व्यक्ती, तो जबाबदारीने जर वागला नाही तर सगळं कुटुंब असू द्या, गाव असू द्या, देश असू द्या, राज्य असू द्या, सगळीकडं विस्कळीतपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून अधिकारी माणसानं अधिकार. आता याच्यावरती एक मी तुम्हाला थोडासा 2 मिनिटाचा दृष्टांत देतो. एक कलेक्टर ताई असतात आणि कलेक्टर ताई म्हणजे जिल्हाधिकारी. आता इंग्लिश भाषा कळते तुम्हाला, मराठीमध्ये त्याला आपण जिल्हाधिकारी म्हणूया. त्या जिल्हाधिकारी ताई एक सही केली तर सर्व जिल्ह्याचा कारभार हलतो, तहसीलदार तालुक्याचा कारभार हलवतो, इतका मोठा त्यांना अधिकार. त्या जिल्हाधिकारी ताईंनी आपल्या मुलीला खूप शिकवलं. मग एवढा मोठ्या अधिकारी माणसाला सुद्धा कुठंतरी नम्र व्हावं लागतं आणि माणसाच्या अंगी नम्रता असावी लागते. नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता,
नम्र झाला भूता तेने कोणीने अनंत तेने कोणीने अनंत तेने कोणीने अनंत तेने कोणीने अनंत नम्र झाला भूता तेने कोणीने अनंत तेने कोणीने त्याने कोंडीले अनंता. नम्र माणसाला व्हावं लागतं. आपल्याला एखाद्याकडे काही काम असेल तर त्याला सुद्धा नम्र व्हावं लागतं. एखाद्याकडे आपल्याला जर मोठी अडचण आली आर्थिक बाबीची तर त्याला सुद्धा रामकृष्ण हरी म्हणावं लागतं. त्याच्या पाया पडावं लागतं, बाबा मला मदत कर. नुसतं की याला मला मदत करतोय का असं म्हणून चालत नाही. मग नम्रता इतकी रे महत्वाची. आणि म्हणून कलेक्टर ताई सुद्धा त्यांनी त्या जिल्हाधिकारी ताईंनी आपल्या मुलीला सुद्धा जिल्हाधिकारीच बनवलं. परंतु जिल्हाधिकारी ताईंच्या मुलीच्या लग्नाची वेळ आल्यानंतर त्या जिल्हाधिकारी ताईंनी आपला जावाई बापू सुद्धा जिल्हाधिकारी शोधला. आता त्याच्या रेंजमध्ये असतो पा. कलेक्टर असेल तर त्याच्या लेवलमधला बघणार. आपण शेतकरी असेल तर बैलगाड्यावाल्यांच्या सूर निघायच्या बघा पहिल्या. सांप्रदायिक मंडळी असेल तर ते सांप्रदायाच्या लोकांच्या सूर करतात. शेतकरी असेल तर तो त्याच्या रेंजमध्ये. एक पाहुण्याचं लग्न मी जुळवायला गेलो. ते पाहुणा मला म्हणला आपल्या मुलीचं लग्न करायचे. म्हणलं मुलगा तर सर्व्हिसवालाच पाहिजे पण जमीन त्यांना तेवढीच पाहिजे. मी म्हणलं किती जमीन पाहिजे? म्हणलं कमीत कमी 25 एकर पाहिजे. मी म्हणलो 25 एकर पाहिजे म्हणजे एवढी काय पाहिजे? नाही म्हणला पाहुणा ऐकून घ्या माझं जरा. माझी मुलगी ज्या घरात द्यायची त्या जावई बापूला 25 एकर जमीन का असायला पाहिजे? त्याचं कारण मला 100 एकर जमीन आहे. मला जर उद्या एखाद्याने विचारलं की तुझ्या जावई बापूला जमीन किती तर कमीत कमी मला सांगता येईल 25 एकर. म्हणून माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, ते त्यांची रेंज. म्हणून मी त्याच्या रेंजमध्ये जो व्यवहार सोयरी करताना तो त्याचा रेंजचा विचार करतो. आणि म्हणून या कलेक्टर ताईंनी सुद्धा जिल्हाधिकारी मुलाची निवड केली. परंतु जे जिल्हाधिकारी मुलाची आई अंगठा बहादूर ती शिकलेलीच नाही. ती अंगठा बहादूर बँकेत गेली तर अंगठ्याशिवायचे पैसेच निघत नाही अशी ती. परंतु ज्या वेळेला यांची सोयरीक जमते लग्न होतं आणि त्या मुलीची बोळवण होते ना, त्या बोळवणीची वेळ येते त्यावेळेला कलेक्टर ताईला सुद्धा आपल्या इणीच्या पुढं त्या ठिकाणी नम्र व्हावं लागतं आणि वाकावं लागतं. येईन बाई माझी मुलगी 18 वर्ष सांभाळलं, 25 वर्ष सांभाळलं, लहानाची मोठी केली, पोटचा गोळा आज तुमच्या पदरामध्ये घालते, तिला सांभाळून घ्या. त्या ताईंना सुद्धा त्या ठिकाणी नम्र व्हावं लागतं. म्हणून नम्रतेला इतकी किंमत आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सुद्धा हनुमंतरायाला का शरण जातात? मला हा प्रश्न पडला की तुकोबारायांचा जर यम जर कापत होता तर तुकोबाराय 2च माणसांना अभंगाची गाथा मी सगळी चेक केली महाराज. त्याच्यामध्ये तुकोबाराय 2च व्यक्तींना शरण गेले. एक हनुमंतरायाला आलो शरण तुला हनुमंता 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 आलो शरण तुला भगवंता घेई कुशीत रे भगवंता असं प्रमाणे ते. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की मी या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला आणि हनुमंतरायाला
याच्यावरती आपण मी या अभंगाचं चरण सोडून अभंगाच्या बाहेर जाणार नाही आणि चारही चरण परफेक्ट सोडवण्याचा या ठिकाणी तुमच्या कृपाशीर्वादानं पांडुरंगरायाच्या आणि हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। आपला प्रश्न आहे या ठिकाणी तुकोबाराय हनुमंतरायाला शरण का जातात? या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले आणि वनवासाला जात असताना आपल्या भागातून गेले, हे लक्षात ठेवा। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही पुण्यभूमी आणि पंचवटीमधून ज्या वेळेला सीतामाईचं त्या ठिकाणी अपहरण झालं आणि रावण सीतामाईला लंकेमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्र या मार्गे सीतामाईचा शोध करत 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 त्या ठिकाणी निघाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि दोन राजकुमार प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया सीतेचा विलाप चाललाय प्रभू रामचंद्रांचा, सीते सीते सीते, पाडांना वृक्षांना वेलींना प्रभू रामचंद्र विचारतायत सीतेला पाहिलं का, सीतेला पाहिलं का, सीतेला पाहिलं का। प्रभू रामचंद्रांचा हा विलाप आणि आकाशाच्या मार्गे भगवान शंकर आणि पार्वती त्या ठिकाणी चाललेले होते। हे दोन राजकुमार त्या ठिकाणी विलाप करतायत, प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विलाप करतायत आणि भगवान शंकरांना पार्वतीने विचारलं की हे दोन राजकुमार विलाप का करतायत? त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं, हे प्रभू रामचंद्र दशरथाचा पुत्र रामचंद्र आणि लक्ष्मण या प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं म्हणजे सीतेचं रावणानं त्या ठिकाणी अपहरण केलेलं आहे आणि तिचा शोध घेत घेत हे दोन राजकुमार त्या ठिकाणी निघालेले आहेत। इतका विलाप त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या पार्वती देवीनं सांगितलं, प्रति सीतामाई मी जर या ठिकाणी झाले आणि त्यांच्या समोर मी जर उभे राहिले तर निश्चितपणे त्याचा विलाप मी थांबवू शकते। पार्वती देवीने शंकरांना त्या ठिकाणी सांगितलं। भगवान शंकर म्हणले, वेडी झालीस की काय तू? अगं ते प्रभू रामचंद्र आहे, जगाचा मालक आहे तो। नाही म्हणले, मी प्रयत्न तर करते। आणि जशीच्या तशी सीतेचं स्वरूप पार्वती देवीने त्या ठिकाणी धारण केलं आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने लक्ष्मण भैयाच्या समोर उभी राहिले। त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणले, हे आई, हे आई, तू का आली? प्रभू रामचंद्र त्यावेळेला त्या सीतेचं स्वरूप घेतलेल्या पार्वती देवीला म्हणले, हे आई, तू का आली? आणि ती तुकाई म्हणजे आपल्या तुकाईवाडीची। पुढं परत तसाच प्रसंग निर्माण झाला आणि परत त्यावेळेला त्याच प्रकारचं रूप त्या ठिकाणी पार्वती देवीने धारण केलं। परत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या समोर उभे राहिली। त्यावेळेला परत तोच प्रसंग निर्माण झाला आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी ओळखलं आणि परत विचारलं, हे माई, तू का आली? आणि ती यमाई म्हणजे आपल्या कनेरसारखी यमाई। म्हणून इतकं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली पुण्यभूमी आहे। म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। इतका इतिहास आपल्या सुद्धा भागाला आहे। असा शोध घेत 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 त्या ठिकाणी रामेश्वर पर्यंत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, मध्यंतरीचा काल मी याचा तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे। मी तुम्हाला जे रामायण सांगणार आहे ते जरा वेगळ्या पद्धतीचं रामायण सांगणार आहे आणि म्हणून वेगळं म्हणजे काही रामायणाच्या बाहेरचं सांगणार नाही। प्रभू तुम्ही जे वाचलेलं रामायण त्याच्यापेक्षा 5 रामायण या ठिकाणी आपल्याकडे आहेत। तुलसी रामायण आहे, अद्भुत रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, आनंद रामायण आहे। परंतु अद्भुत रामायण सुद्धा प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य झाल्यानंतर त्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींनीच ते रामायण लिहिलेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते गेले। त्या ठिकाणी सेतू बांधला गेला अयोध्येमध्ये। त्या ठिकाणी सर्व प्रसंग तुम्हाला मी सांगत बसणार नाही आणि त्या ठिकाणी रावणाचा पराजय झाला, कुंभकर्ण मारला, इंद्रजित मारला आणि यथोचित असा त्या ठिकाणी विभीषणाला लंकेच्या गादीवरती प्रभू रामचंद्रांनी बसवलं आणि प्रभू रामचंद्र त्या अयोध्येचा राजा झाले। आणि म्हणून
राम माझले कुरवाळा संगे वानरांचा मेळा राम माझले कुरवाळा संगे वानरांचा मेळा नळ नीळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत नळ नीळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत राम लक्ष्मण बाई बाई मागे चाले सीता माई राम लक्ष्मण बाई बाई मागे चाले सीता माई नळ नीळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत नळ नीळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत राम आयतेचा राजा तुका मन स्वामी माझा राम आयतेचा राजा तुका मन स्वामी माझा नळ नीळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत नळ नीळ जांबुवंत पुढे चाले हनुमंत राम अयोध्येचा राजा झाला परंतु वानरांच्या सानिध्यातून झाला मानवी अवतारातली कोण माणसं होती त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण जर सोडला तर प्रभू रामचंद्रांचं सैन्य म्हणजे सगळी वानर सेना आता आपणही त्या वेळेला काहीतरी अवतार असणार महाराज आपला त्या युगात आपण वानर असणार नंतर इकडं गोपाळ असणार आणि आता आपण वारेकरी असणार बरोबर आहे की नाही मग कोणाला कोणतं पात्र असेल बरं आता प्रभू रामचंद्रांचं सैन्य वानर सेना आणि वानर सेनेचा तर प्रभू रामचंद्राला काहीच व्यवस्था करावी लागत नव्हती प्रभू रामचंद्राला ना यांना झोपायची व्यवस्था करायची ना यांना अन्नाची व्यवस्था करायची ना यांना राहण्याची व्यवस्था करायची ॲटोमॅटिक जंगलातच झाडावरती झोपायचं झाडावरची फळं खायची आणि यांची तलवार आहे पण द्यायला किंवा ढाल बाणबीन यांना काही द्यावं लागत नव्हतं प्रभू रामचंद्राला यांची हत्यारं म्हणजे दगड गोटं झाडं झुडपं त्यातलीच काढायचं त्यातलीच लढाई चालू आता आपल्याला तलवार म्हणल्यावर त्याला धार लावावं लागते डाल तुटलेली असते तर त्याला जोडावं लागतं आता कार्यकर्ते सांभाळणं खूप अवघड झाले नेते मंडळींना हे सोपं नाही प्रभू रामचंद्रांचं तसं नव्हतं आणि म्हणून ते निष्ठावंत होतं आणि युद्धामध्ये ज्या वेळेला किंवा कुठल्याही कार्यामध्ये निरपेक्ष कार्यकर्ता असल्याशिवाय यश येत नाही हे मला आपल्याला या ठिकाणी मग प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाले आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगे एक राम दशरथ का बेटा एक राम दशरथ का बेटा एक राम हर घट घट में बैठा तुमच्या आमच्या कैसा हृदयामध्ये मी रामू का असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीसी भ्रामू विषयावरी एक राम हर घट घट में बैठा एक राम बीन है सब पसारा एका रामा विना सगळं हे पसारा आणि एक राम है त्रिभुवन में प्यारा असा रामाचं एक राम म्हणून रामाला तितकं मोठं मग ते प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाले आणि तिकडे बिभीषण राजा झाला परंतु बिभीषणाचं एक पत्र बरोबर 10 वाजता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना आलं आणि प्रभू रामचंद्रांना पत्र आल्यानंतर त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की हे प्रभू तुझ्या कृपेने मी लंकेचा राजा झालो परंतु काल दुपारची वेळ होती 12ची वेळ होती एक शतमुखी रावण लंकेमध्ये आला आणि मला राजगादीवरती त्या ठिकाणी ढकलून दिलं आणि त्या राजगादीवरती तो विराजमान झाला आता तुम्ही वाल्मिक रामायणामध्ये 10 तोंडाचाच रावण ऐकला असेल एक ठिकाणी प्रवचनाला गेलो महाराजने आणि हा दृष्टांत सांगितला आता तिथले ते वाल्मिकी रामायण वाचलेले लोक प्रवचन संपल्यानंतर आली माझ्यापाशी हो महाराज हे तुम्ही काय सांगताय म्हटले आम्ही आतापर्यंत 10 तोंडाचा रावण सांगितलं तुम्ही शतमुखी म्हणजे 100 तोंडाच्या रावणाचं हे कुठून वर्णन आलं
म्हणलं हे अद्भुत रामायणामध्ये आणि हा शतमुखी रावण हा कुंभकर्णाचा नातू, ज्या वेळेला बिभीषण राजा होता त्यावेळेला नातवालाही वाटलं मी पण राजा झालं पाहिजे, त्याने केली लढाई म्हणलं बिभीषणाबरोबर, झाला राजगादीचा मालक तो. आणि म्हणून असं पत्र त्या ठिकाणी आलं की हे प्रभू, तुझ्या कृपेनं मी या ठिकाणी लंकेचा राजा झालो, परंतु काल शतमुखी रावण त्या ठिकाणी आला, मला राजगादीवरून त्या ठिकाणी ढकलून दिलं आणि स्वतः त्या ठिकाणी गादीवरती विराजमान झाला. प्रभू रामचंद्रांनी पत्राच्या पाठीमागून लिहिलं, हे बिभीषणा काळजी करू नकोस, हे बिभीषणा तू काळजी करू नकोस, उद्या सकाळी 8 वाजता तू त्या लंकेचा राजा झालेला असशील. शब्द कुणाचा आहे? जगाच्या मालकाचा आहे, प्रभू रामचंद्रांचा शब्द आहे. प्रभू रामचंद्रांचा शब्द आहे. बिभीषणाला पत्र दिले, उद्या सकाळी तू त्या ठिकाणी 8 वाजता लंकेचा राजा झालेला असशील. एकादशीचा दिवस होता, एकादशीचा दिवस. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, मागच्या वेळेला आपण खूप मोठं सैन्य नेलं होतं, अनेक राक्षस होते त्या ठिकाणी, आणि लंकेचं वर्णन केलं ना महाराज. सोनियाची लंका समुद्राचा वेढा, सोनियाची लंका समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसांचा. सगळंच राक्षस राक्षस राक्षस. पण प्रभू रामचंद्राला हे माहीत होतं हे सगळे राक्षस मी मारून टाकितले. आता काय एवढं सैन्य वानर सेना घेऊन जायची गरज नाही. मी आणि एकटा हनुमंतरायजवळ तर आम्ही दोघं जण गेलो का आम्ही इथं जिंकून येणार. एकटा शतमुखी रावण मारायला काहीच वेळ लागणार. हनुमंतरायाला 10 वाजता बोलून घेतलं. हनुमंतरायाला इंटिमेशन दिलं प्रभू रामचंद्रांनी, आता आपल्याला लंकेला जायचं. त्या ठिकाणी बिभीषणाच्या गादीवरती शतमुखी रावण बसलाय, त्याचा वध आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि आपण दोघांनीच जायचं. एकटा रावण आहे, आपण एवढे मारलेत म्हणले, एकटा रावण काय मारायला आपल्याला आवड आहे का? आणि मग हनुमंतरायांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना खाद्यावरती घेतलं. जय श्रीराम घोषणा केली. तिथून जे उड्डाण केलं डायरेक्ट लंका. बिभीषणाला बोलून घेतलं, म्हणले कुठे तू तो शतमुखी रावण? म्हणले ते तिकडे गादीवर बसलाय. इकडं प्रभू रामचंद्रांनी मान काढला आणि लढाईला सुरुवात झाली. तुंबळ युद्ध चालू झालं. शतमुखी रावण कसा आठपाना. प्रभू रामचंद्र फार घायाळ झाले. प्रभू रामचंद्र घायाळ झाले. आता करायचं काय? 1 तास युद्ध चाललं आणि आकाशातून वाणी झाली, हे प्रभू रामचंद्रा, तुझं हे युद्ध थांबव. ह्या शतमुखी रावणाचा वध लक्ष्मीच्या हातून होणार आहे, तरच याचा वध होणार आहे, तुझ्या हातून होणार नाही. प्रभू रामचंद्रांना काळजी पडली. आता करायचं काय? लक्ष्मी इकडं अयोध्येत. प्रभू रामचंद्रांनी परत हनुमंतरायाला बोलून घेतलं. हनुमंतराया, लक्षात ठेव, मी बिभीषणाला उद्या शब्द दिलाय, कारण आमच्या रघुकुलाची रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. आम्ही आमच्या रघुकुलाची रीत आहे की आम्ही शब्द दिलाय, आमचा प्राण गेला तरी आम्ही वचन आमचं बदलणार नाही. म्हणून त्या ठिकाणी उद्या 8 वाजता बिभीषण कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गादीवरती बसला पाहिजे. आता तू इथून परत अयोध्येला जायचं आणि सीतामाईला त्या ठिकाणी घेऊन यायचं. परत त्या ठिकाणी जय श्रीराम आणि हनुमंतराय अयोध्येमध्ये. परंतु अयोध्येमध्ये एक हनुमंतराय गेले आहे आणि परत हनुमंतरायांना प्रश्न पडला, आता करायचं काय? हनुमंतराय ब्रह्मचारी, रात्रीची वेळ, सीतामाईला प्रभू हनुमंतराय खांद्यावरती घेऊ शकत नव्हते. परंतु बुद्धिमान असणारा हनुमंतरायाने विचार केला, शेपटाचा आढा राजवाड्याला टाकितला, उचलला राजवाडा आणि टेकावला लंकेमध्ये. लंकेमध्ये त्या राजवाडा टेकावला. प्रभू रामचंद्र म्हणले, अरे हनुमंतराया, रावण कुंभकर्ण मारण्यासाठी तू त्या ठिकाणी द्रोणगिरी घेऊन आला. आता तुला मी सीतामाईला आणायला सांगितलं होतं,
आणि तू आता या ठिकाणी तो डोंगर कशाला घेऊन आला म्हणला, प्रभू हा डोंगर नाही, हा तुमचा राजवाडा आहे. म्हणले सीतामाई, म्हणले राजवाड्यातून बाहेर येते. सीतामाई बाहेर आल्या. सीतामाईच्या हातामध्ये त्या ठिकाणी बाण दिला. एका बाणामध्ये वरदान होतं शतमुखी रावणाला. लक्ष्मीच्या एका बाणामध्ये त्या ठिकाणी शतमुखी रावणाचा वध झाला. सकाळची 7 वाजली, विधीला सुरुवात झाली आणि विभीषण बरोबर 8 वाजता त्या ठिकाणी लंकेचा राजा झाला. एकादशीचा दिवस होता. त्या ठिकाणी परत सीतामाईला प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायाने खांद्यावरती घेतलं आणि परत अयोध्येमध्ये आले. सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी द्वादशीची पारणं फेडायची होती. पारणं फेडायला प्रभू रामचंद्र जगाचा मालक त्या ठिकाणी बसला आणि त्यावेळेला पारणं फेडत असताना प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून त्यावेळेला अक्षरशः त्या ठिकाणी धारा चालल्या होत्या. प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी पारणं फेडित होते, परंतु अक्षरशः त्या ठिकाणी अश्रुधारा त्या ठिकाणी वाहत होत्या. सुमंतांना विचारलं, प्रभू आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा, असा काय प्रकार घडला? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सुमंताला सांगितलं, हे सुमंता, अरे हनुमंतराय आणि मी काल लंकेमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी शतमुखी रावणाचा वध त्या ठिकाणी करून आलो. परंतु हे सुमंता, त्या ठिकाणी आज हा हनुमंतराय जर त्या ठिकाणी माझ्याबरोबर रात्री जर नसता तर हा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आज तुला जिवंत दिसला नसता. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की मी ज्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो, मी ज्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो त्याच पांडुरंग परमात्म्याचा अवतार प्रभू रामचंद्र आहेत. आणि प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला विभीषणाला शब्द दिला होता की तू लंकेचा राजा झालेला असशील. परंतु ही कामगिरी हनुमंतरायाने त्यावेळेला जर पार पाडली नसती तर माझा प्रभू रामचंद्र जगामध्ये खोटा राजा ठरला असता. म्हणून तुकाराम महाराज सांगतात के हनुमंतराया, मी तुझ्यावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तुला या ठिकाणी शरण येतो. हनुमंता
अभंगाचं पहिलं चरण सम. आता तुम्हाला कळलं असेल की तुकोबाराय हनुमंतरायाला शरण का जातात. असाच प्रसंग, युद्धाचा प्रसंग रामायणातला होता. राम रावणाचं त्या ठिकाणी तुंबळ युद्ध चाललं आणि युद्ध चाललेलं असताना त्यावेळेला लक्ष्मणबाईकडं त्या ठिकाणी युद्धाची नेतृत्व होतं. आता कुठलंही युद्ध असू द्या किंवा आपली दिंडी ज्या वेळेला जाते, पालखी ज्या वेळेला जाते, त्यावेळेला पुढं ध्वज असतो. ध्वज म्हणजे झेंड्यावाला. युद्धामध्ये सुद्धा झेंडेकरी लय महत्त्वाचे असतात. झेंडेकऱ्यांवर सगळं अवलंबून आहे. आता अख्खा पालखी सोहळा जर आपण पाहिला तर सगळ्यात मोठे उंच झेंडे जर म्हणले तर गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असतात. बरोबर ना मला? गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सगळे झेंडे उंच असतात. किती लांबून पालखी जरी चालली तरी बाकीच्या समाजाला ते दिसतात. मी लक्ष देतो. आता पक्षाचा सुद्धा झेंडा असतो. प्रत्येक पक्षाचा वेगवेगळ्या कलरचा. आपल्या देशाचा एक झेंडा आहे, समजा तिरंगा झेंडा, तसं झेंडा आहे. आता आपला पाडवा झाला. ज्ञानोबारायांनी सुद्धा सत्य ठिकाणी सांगितले, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा येईन गुढी. गुढी म्हणजे ती की पताका घेऊन मी त्या ठिकाणी पंढरपूरची वारी केली असं ज्ञानोबाराय सुद्धा किंवा चोखोबारायांनी सुद्धा आपल्याला सांगितलं. टाळी वाजवावी गुढी उभा राहावे, टाळी वाजवावी गुढी उभा राहावे, वाजवावी गुढी उभा राहावे, टाळी वाजवावी गुढी उभा राहावे, वाजही चालावी पंढरीचे, वाजही चालावी गुढी उभा राहावी आणि वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवत चाललं पाहिजे. टाळीमध्ये सुद्धा लय ताकद आहे महाराज. टाळी वाजवली पाहिजे. जो दररोज टाळी 10 मिनिटं वाजवी त्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही. जाहीर व्यासपीठाहून सांगतो. आणि त्या ठिकाणी रावणाचं त्या ठिकाणी युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये त्या ठिकाणी जी दुरा होती ती लक्ष्मण भैयानं त्या ठिकाणी मैंद नावाचं एक वानर होतं त्याच्याकडे त्या ठिकाणी दिली. आणि त्या मैन नावाच्या वानरानं तो हातामध्ये त्या ठिकाणी झेंडा घ्यायचा, सगळ्यात पुढं चालायचं. आणि हे चाललेलं असताना 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, एकही म्हणजे प्रभू रामचंद्राचं एकही वानर आडवं पडत नव्हतं. परंतु इकडं रावणाचं धापाधप सैन्य त्या ठिकाणी आडवं पडायचं. रावणाने विचार केला एकही वानर पडत नाहीये, याचं कारण काय? रावण चिंतातूर झाला. रावण म्हणला ह्या वानरांना जर हरवायचं जर असेल, आता रावणाने जग जिंकलं होतं, तो सामान्य रावण नव्हता. म्हणला ह्या रावणांना जर हरवायचं असेल तर यांचा झेंडे घरी पहिला आडवा केला पाहिजे. हा, आणि रावणानं बरोबर एक माणसाची त्या ठिकाणी नेमणूक केली आणि सांगितलं उद्या सकाळी युद्धाला प्रारंभ झाला की जो मैंद नावाचा वानर त्याच्या हातात जो झेंडा आहे ना तो उडवायचा डायरेक्ट. त्याचा झेंडा एकदा तोडला का त्या झेंड्याकडे पाहुण्यांना जोश येते. म्हणून ते एकदा झेंडा आडवा झाला का यांचा आत्मविश्वास टळण आणि मग यांची हरायला सुरुवात होईल. आणि तसाच प्रसंग झाला. त्याने त्या नेमधारीने बाणाने बरोबर त्या मैंद नावाच्या वानराच्या हातातला झेंडा वरच्यावर उडवला. झेंडा तुटून पडला. त्या मैंदला तपासच नाही. युद्ध चालू, वानर धापाधप पडायला लागली. आणि मग लक्ष्मण भैयाच्या ते ध्यानात आलं आणि लक्ष्मण भैयाने त्या वेळेला आवाज दिला त्या मैंदला, अरे मैंद वरती बघ, तुझा झेंडा त्या ठिकाणी सुरक्षित नाहीये. मैंदने वर बघितलं तर नुसतं लाकूडच, झेंडा गायब. पण मैंद हुशार होता.
मैंनी तेजस्वी चपळ मैंनी बरोबर विचार केला, म्हणलं आता युद्ध जर आपला आत्मविश्वास डाळता कामा नये. आता मी जसं उपरनं बांधलंय ना तसं शाला लक्ष्मणबाई ह्याला बांधलेला कमरेला होता. युद्ध चालू असताना टाईट फिटच असावं लागतं, तसं शेला बांधलेला होता. मैन पळत गेला, लक्ष्मणबाई ह्याच्या कमरेचा शेला तसाच ओढून घेतला. आता तो पांढरा शुभ्र शेला झेंडा म्हणल्यावर त्याला कलर पाहिजे, जसा होता तसा. ते माहीत होतं. मैंने एक लाकूड घेतलं झेंड्याचं, फासकाने आपल्या छातीमध्ये गुफासलं, बळबळ रक्त त्या ठिकाणी बाहेर आलं. त्या रक्तामध्ये ते ठिकाणी ज्या कापड भिजवलं आणि झेंडा तयार आणि युद्ध चालू. प्रभू रामचंद्र हे सगळे बघत होते. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला बोलून घेतलं. अरे म्हणले हनुमंतराया, अरे तुझ्या त्या मैन नावाच्या वानरामध्ये एवढी तेजस्वी चपळता आली कशी? अशी काय ताकद आहे त्यांच्यामध्ये? त्यावेळेला ते मला तरी कळू दे. त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं, हे प्रभू, हे लक्ष्मण भैया, पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करी कष्ट. त्या झेंड्याकडे पाहून ही वानर त्यावेळेला युद्ध करतात, परंतु त्यांच्या मुखामध्ये अखंड त्या ठिकाणी नामस्मरण असतं. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की हे हनुमंतराया, तुझ्या त्या वानरांमध्ये अशी काय भक्ती ती आहे किंवा त्या भक्तीच्या काय वाटा आहेत ते आम्हाला सांग. अभंगाचं दुसरं काय भक्ती त्याच्या वाटा, 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 काय भक्ती त्याच्या वाटा. माझ्या गावाला सुभता, माझ्या गावाला सुभता, गावाला सुभता, माझ्या 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 गावाला सुभता, काय भक्ती त्याच्या वाटा, 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 काय भक्ती त्याच्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवाटा. अभंगाचं दुसरं चरण समाप्त. आता आपली भक्तीचा जर विचार केला तर आपण कोणत्या प्रकारची भक्ती करतो? आपल्या भक्तीला मिळच नसतो. आपला दररोज देव बदलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात 822व्या क्रमांकाची ओवी आहे. कुंभट गुळवाडी आन आन देव मांडी आदिलांची परवडी करीताया. सोमवार आला का याचा चालू होतो नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय,
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले आणि सोमवारी नमः शिवाय एकदा शंकर महाराजाचं भजन दिवसभर चालू असतं आणि एकदा सोमवार मंगळवारी येतो अनादि निर्गुण प्रगती भवानी अनादि निर्गुण प्रगती भवानी अनादि निर्गुण प्रगती भवानी प्रगती भवानी महामहिषासुर मर्दाना लागणे महामहिषासुर मर्दाना लागणे विविध तापाची करावया धाडणी विविध तापाची करावया धाडणी एकटा लागे तू पावती निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे मंगळवारला दिवसभर जोगवा मागवतो आणि एकदा बुधवार उगवला बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल दिवे भावे करावा विठ्ठल दिवे भावे करावा विठ्ठल दिवे भावे बोलावा विठ्ठल पाहा विठ्ठल करावा विठ्ठल दिवे भावे करावा विठ्ठल दिवे भावे रवा विठ्ठल दिवे भावे जीव भावे आणि एकदा बुधवार संपला का गुरुवारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 गुरुवार गेला का शुक्रवार येतो संतोषी मातेचं व्रत करीतो आणि शुक्रवार गेला का मग शनिवार मग आजचा अभंग घेतला शरण शरण हनुमंता आणि एकदा शनिवार गेला का रविवारी येतो अहम वाघा सोहम वाघा सोहम वाघ प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी आणि 8 दिवसाला अशा 8 प्रकारची भक्ती करीतो याला कुणबी म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की याला कुणबी म्हणतात कुणबी असा पद्धती परंतु आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा जर विचार केला तर मग वानर काय करत होते वानर फक्त एकच देवाचे एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे कामे एक आहे फक्त श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम 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 जय राम
अशा प्रकारची भक्ती असावी. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा भजन गाऊया. विठोबा रखुमाई जय संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी भजन झालेलं आहे. 2 चरण आपले या ठिकाणी झाले, 2 बाकी. तिसरं चरण आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय सांगतात. शूर आणि धीर स्वामी काज तू सादर. आता शूर आणि धीर स्वामी काज तू सादर तुकोबाराय असं का सांगतात? युद्धाचा प्रसंग संपला, सगळ्या गोष्टी झाल्या. प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाले. परंतु कैकई जिच्यामुळं प्रभू रामचंद्रांना वनवास आला होता, त्या कैकईने प्रभू रामचंद्रांजवळ विनंती केली की मला सीतामाई 6 महिने ज्या अशोकवनात होत्या त्या अशोकवन मला बघायची. आता सगळं एवढं रामायण घडलं होतं तरी जी इच्छा होती का ते बघायचं, तिथं जाऊ. आता म्हणले परत लंकेमध्ये कैकईला घेऊन जायचं म्हटल्यानंतर मग ही जबाबदारी कोणावर पोचवायची? त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलून घेतलं. हनुमंतरायांना सांगितलं आमच्या मातोश्रीने या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांना सीतामाई अशोकवनामध्ये 6 महिने ज्या ठिकाणी होत्या त्या अशोकवन त्या ठिकाणी बघायचे. हनुमंतरायाने सांगितलं देवा बाणेदार माणूस असावा, चूक असेल तर चूक म्हणणारा, बरोबर असणारा बरोबर म्हणणारा. ठामपणे प्रभू रामचंद्रांच्या समोर हनुमंतरायाने सांगितलं देवा जमणार नाही, स्वामी काज तू सादर, मी तुझा सेवक आहे, तू सांगशील ते करीन, पण मी कैकई मातेला त्या ठिकाणी लंकेला घेऊन अशोकवन त्या ठिकाणी दाखवणार नाही. बाणे म्हणून त्या ठिकाणी शूर आणि धीर स्वामी काज तू सादर. आता त्या ठिकाणचा जर विचार केला
आजही लंकेमध्ये ज्या वेळेला पर्यटक लोक ज्या वेळेला लंकेमध्ये जातात, केसरी टूरच्या मी टीव्हीला ऐकलं होतं, हनुमंतरायाने जो बाग रामायण घडलेला 7 वर्ष झाली, 7,000 वर्ष झाली, 7,000 वर्षापूर्वी हनुमंतरायाने जो बाग जाळला तो आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटक त्या ठिकाणी बघायला जातात. आपल्याला असं वाटतं की कालच आग लागून गेली. असंच अशोकवनामध्ये ज्या ठिकाणी सीतामाईने शोक केला, विलाप केला, त्या ठिकाणी त्या अशोकवनाच्या वृक्षाखाली 100 फूट जागा जी आहे त्या ठिकाणी आजही गवताची गाडी त्या ठिकाणी उगवत नाही. अशी वस्तुस्थिती. प्रभू रामचंद्रांनी कैकेयी मातेची इच्छा पूर्ण केली, परंतु विभीषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली. अशोकवनामध्ये कैकेयी माता त्या ठिकाणी गेल्या, परंतु तिथं सांगणारं कोणीच नव्हतं. तिथला जो सारथी होता, घोड्यांच्या रथामध्ये बसून ज्या ठिकाणी ते घोडे गेले होते, मग आता कैकेयी मातेला कोण सांगणार की या ठिकाणी सीतामाई 6 महिने होत्या, असा विलाप झाला, तसा विलाप झाला, हे झाला, तो प्रसंग कोण सांगणार. त्यावेळेला तिथले वृक्ष, वेली, झाडं, झुडपं त्या ठिकाणी बोलायला लागली की सीतामाईला त्या 6 महिन्यामध्ये किती यातना आणि कष्ट झाल्या, पशूंची भाषा पशूंलाच कळते, आणि म्हणून त्या ठिकाणी त्या घोड्यांनी तिथंच प्राण दिला. सीतामाईला झालेला विलाप कानावर त्या घोड्यांनी ऐकला आणि घोड्यांनी तिथं जीव दिला. हा प्रसंग अयोध्येमध्ये सीतामाईला कळला. त्यावेळेला सीतामाईनं प्रभू रामचंद्रांजवळ विनंती केली की मला ज्या घोड्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर सीतामाईचा विलाप ऐकल्यानंतर आपला प्राण सोडलाय, त्या घोड्यांची मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की ही अवतारामध्ये मला ते शक्य होणार नाही, परंतु ज्या वेळेला द्वापार युगामध्ये माझा श्रीकृष्णाचा अवतार होईल त्यावेळेला मी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करीन, आणि सारथ्य केल्यानंतर ज्या वेळेला घोडे मी त्या ठिकाणी त्या बांधायला त्या तबेल्यामध्ये आणेल, त्यावेळेला चाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्याचं भाग्य तुला पुढच्या अवतारामध्ये लाभेल. म्हणून त्या ठिकाणी शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. आता वेळ या ठिकाणी झालेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माऊलींचं या ठिकाणी भजन घेऊ. ज्ञानेश्वर अभंगाचं एकच चरण या ठिकाणी राहिलेले. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा. अंजनीच्या तो कोमरा, अंजनीच्या तो कोमरा, काय वाक्यता द्यावा, आय भक्ता देवाला, आय भक्ता देवाला, आय भक्ता देवाला. अंजनीची कुमारा, अंजनीच्या कुमारा, आय भक्ता देवाला, आय भक्ता देवाला, आय भक्ता देवाला. Java,
रुद्रा अंजनीची या कुमारा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान 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 दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपण गेला तुरे सूर्याला धराया हादरली ही धरती थरथरले आसमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान 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 जय जय हनुमान बालपणी पृथ्वी तलावरती जन्मलेला हनुमंतराय सूर्याला धरायला त्या ठिकाणी लहानपणी गेला होता. मी आवर्जून आपल्याला सांगेन हनुमान चालिसामध्ये वर्णन आलेलं आहे की पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे. हनुमान चालिसा जी लिहिली गेली ती 16व्या शतकामध्ये आग्र्यामध्ये अकबर आणि बिरबलाचं ज्या वेळेला राज्य होतं त्यावेळेला रामकथा तुलसीदासाने त्या ठिकाणी रामकथा करत होते. तुलसीदास अंध होते आणि रामकथा माझ्या दरबारामध्ये व्हावी असं त्यावेळेला त्या अकबर बादशाला त्या ठिकाणी वाटत होतं आणि त्या बादशाच्या निमंत्रणाचा नकार दिल्यामुळं बादशाने त्या तुलसीदासाला त्या ठिकाणी कैद करून ठेवलं. 7 दिवस कैद केल्यानंतर त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला वानर प्रगट झाले आणि त्या वानरांनी खूप मोठा हल्ला त्या ठिकाणी केला. अंध असलेल्या तुलसीदासानं हनुमान चालिसा त्या ठिकाणी लिहिली. त्या हनुमान चालिसामध्ये पृथ्वी तलापासून ते सूर्याचं किती लक्ष किलोमीटर अंतर आहे हे ज्या वेळेला नासा संशोधन संस्थेनं शोधलं त्यावेळेला 1ही किलोमीटरचा फरक त्या ठिकाणी पडला नाही. इतकी हनुमान चालिसामध्ये त्या ठिकाणी ताकद आहे. म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेन की इतके हनुमंतरायाच्या त्या चालिसामध्ये म्हणून हनुमान चालिसा आता बघा लोक पडायला लागली पाठीमागं पर रोडवर हनुमान चालिसा काही त्या ठिकाणी आंदोलनं केली बंद पाडली म्हणजे असे प्रकार घडतात. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं शरण शरण हनुमंता माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे. प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर असतील. आपल्या पूर्वजांनी कोणी हनुमंतरायाचं मंदिर त्यावेळेला बांधलं असेल. मूर्ती छोटीशी मूर्ती आहे एक आपल्या मोठी मूर्तीनंतर प्राणप्रतिष्ठा केली आपल्या गावाने. मग आत्ता असलेल्या पिढीने परत मंदिराचा जीर्णोद्धार केला. तो काळ आपण आपल्या डोळ्याने सगळा त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या 4थ्या दिवसाचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की शनिवारचा दिवस होता. प्रभू रामचंद्राचं भाग्याने आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि परी या विठ्ठले कृपा केली. प्रभू रामचंद्रांच्या तो 1400 वर्षाचा वनवास आणि हा 500 वर्षाचा वनवास संपून प्रभू रामचंद्र कर्मभूमीमध्ये आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये विराजमान झाले. तिथलं दर्शन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. येता येता ट्रेनमध्ये सर्व आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं मला विनंती केली की तुम्ही ह्या अभंगावर तुम्हाला संधी मिळाली तर निश्चितपणे चिंतन मांडा. मी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मृदुंगाचार्य बाबा अत्यंत सुंदररित्या त्या ठिकाणी साथ दिली. विनयकरी बाबा आता आपले हे बाबा हे मला दरवर्षी सांगत असतात माझं वय झाले आता तुम्हाला विनय बदलावं लागेल. म्हणलं ह्या वर्षी काय करायचं बाबा. म्हणलं ह्या वर्षी अजून ताकद दिसती जरा ह्या वर्षी घेतो. घेतलं त्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ते पलीकडचे बाबा आपले चोपदार बाबा आहेत गंगाराम महाराज जाधव जळूकर दररोज पायी येतात बरं का.
पाय पाय यायचं, पाय पाय जायचं. चोपदाराची भूमिका अत्यंत तीक्ष्ण बुद्धी. कुठलाही प्रश्न विचारा. तर रात्रीचे महाराज प्रश्न विचारित होते, खालच्यांना विचारित होते. तसं की त्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे तयार असायची, पण म्हणले खालच्यांना किती येतात याची परीक्षा ते बघायची. सर्व तुकोबाराय, ज्ञानोबाराय, वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी दोन्ही गायक. आता उद्या यांचं कीर्तन आहे, हरिभक्तपरायण नरहरी महाराज शिंदे आणि संजय महाराज शिंदे. मला कुठेही कीर्तनाला जायचं असलं की मी संजय महाराज शिंदेला घेऊन जातो. आमची ओळख कुठं झाली आपली? लंकेमाळा. लंकेमाळ्यामुळे यांची ओळख झाली. महाराजांना मी प्रामाणिकपणाने सांगितलं की मग मला गायनाचं अंग कमी आहे, मला स्वरज्ञान नाही आहे. महाराज म्हटले तुम्हाला स्वरज्ञान नसले तर आम्ही आहे. तेव्हापासून माझं कीर्तन यांनी कधी पडून नाही दिले. आता हे खालचे बाबा कधी कधी मृदंगाचार्य थोडेसे हे करतात. आम्ही भुसरीला गेलो, ते बाबा मला म्हटले किती मध्ये पखवात लावायचा. मी म्हणलं लावा. आता ते बाबाचं जुळानच. माझा आवाज उंच, पण पीटी मास्टर हुशार होता. तो पीटी मास्टर मी ज्या पट्टीत बोलायचा ना तेच पीटीत पट्टी वाजत होता. आणि हे लक्षात आलं मृदंगाचार्याच्या, त्याला महाराजांच्या साथसंगतीला पीटीवाला जर चालवतोय तर माझं पखवात का चालू नाही. मग यांनी मध्ये ठाकटूक ठाकटूक चालू केली, बरोबर पखवात लावला. आका कीर्तन संपून गेले. म्हणजे साथ संगत देणारी सुद्धा मंडळी त्या ठिकाणी असावी लागतात. आज खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थ माझ्यासमोर, माझं तिसरं कीर्तन झालं असेल. आणि खऱ्या अर्थानं मी आवर्जून आपल्याला उल्लेख करत की सांप्रदायाचा वारसा असतो, प्रत्येकाला असतो, परंतु त्याच्या कलेला संधी दिली पाहिजे, ती संधी दिली पाहिजे. आणि म्हणून आपल्या गावात जर कीर्तन माझं जर झालं तर मला जी ऊर्जा मिळते ना ती, किंवा जो मला जो आनंद मिळतो तो जगाच्या पाठीवर कुठंच मिळत नाही. बाहेर किती मग समाज असू द्या, पण माझ्या गावाच्या लोकांच्या समोर कीर्तन मला करायला मिळाल्यानंतर मला जो आनंद मिळतो, तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद, हाच माझा वर्षाचा त्या ठिकाणी आशीर्वाद असतो. आणि खऱ्या अर्थानं मी आपल्याला आवर्जून सांगेन की वारकरी संप्रदायाचा वारसा, परंतु व्यासपीठावर संधी देण्याचं म्हणून मी माझे राजकीय गुरु म्हणून जर मानत असेल, आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहेत. 90 सालापासून आपल्या गावात कुठलाही कार्यक्रम असला की मला आवर्जून म्हणणार तू पुढे जायचं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कधी कधी बोलायला सुरुवात करायचं. मी खऱ्या अर्थानं गुरु मानतो. मला कुठलाही कार्यक्रम असू द्या, खरं व्यासपीठावरती बनवण्याचं काम जर कुणी केलं असेल, कारण व्यासपीठ सुद्धा मिळणं आता दुर्मिळ झालेले आहे आणि ती व्यासपीठाची संधी मिळत नाही. ती संधी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मिळेल. आणि मला आवर्जून ते सांगतात की कुठेही जरी कीर्तनाला गेला तरी अभंग सोडून बोलायचं नाही, अभंग परफेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचा. असे माझे आदरणीय बंधू बाळासाहेब सोपनराव जैन आज खऱ्या अर्थानं मांडी घालून माझ्यासमोर कीर्तनाला बसले. त्यांच्या चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. सर्व ग्रामस्थांच्या चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. सर्व ग्रामस्थ माझे सगळे माझ्या माता भगिनी मुली, खऱ्या अर्थानं आपण हे विद्यार्थ्यांना आणलं खरं. यांचा आनंद बघून आपल्या छोट्या छोट्या मुली आहेत ना, 3 वाजता जिथे येतात. माझ्या गाडीवर माझ्या वस्तीवरच्या 3 मुली म्हणल्या 3 वाजताच माझ्या घरी येऊन बसल्या आणि म्हणायचे बघा महाराज बरं का तुम्ही, आपल्याला हरिपाठाला जायचं, हरिपाठाला जायचं. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी छोट्या छोट्या मुली आहेत. आपल्याला हे घडवायचे, कुठंतरी वसा आणि वारसा चालवायचा असेल तर यांच्यावरती लहान वयात ते संस्कार होतात. म्हणून या ठिकाणी ओलेपणी त्या ठिकाणी आकार द्यावा लागतो. कुठल्या याला आकार द्यायचा असेल तर त्याला योग्य वेळेस द्यावा लागतो. आता आमचं वय झालं 55 वर्ष वय झालं महाराज. तुम्ही जर मला म्हणले तुम्ही स्वरात गा आणि ते ताल सुरू, आता कसं शिकणार आहे आम्ही? आम्हाला फक्त आम्ही चिंतन परफेक्ट मांडणार, परंतु गायन म्हणा, वादन म्हणा, हे आता कला आमचं वय निघून गेलं ते. पण तुमच्यासारखी मंडळी भेटली ना, मला आनंद वाटतो का ते आम्हाला सांभाळून येतात. मी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी माझी यांना कोणत्याही महाराजांनी केलेली नाही. मी त्यांचे आभार मानतो. वारकरी संप्रदायाचे पाडापाडीचा करतात लोकपर्यंत, पण ते नसावा, सांभाळून घ्यावा महाराजांनी महाराजाला. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व माता बंधू भगिनी, सर्व ग्रामस्थ, नानासुद्धा माझ्या कीर्तनाला तुकाराम महाराज, आम्ही 2 वर्ष झाले मराठा क्रांती मोर्चाच्या कीर्तनाला नाना माझ्याबरोबर 30 दिवस होते. 30 दिवस मांडी घालून माझ्याबरोबर तिथे बसायचे, यायचे. आणि खऱ्या अर्थानं ते म्हणले आपल्याच पाळीत कीर्तन तू करायचं, लावून धरली पहिल्यापासून बारी. आणि तू आजला क्षणवार आलेला आहे, क्षणवार हनुमंतरायावरच कीर्तन करायचं, त्यांचं पहिल्यापासून तोच होता. आणि म्हणून सर्वांच्या विनंतीचा स्वीकार करून
खऱ्या अर्थानं तुम्ही मला संधी दिली आणि म्हणून ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या तुमच्या आशीर्वादानं, पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी, ग्रामदेवता मुक्तादेवीच्या चरणी ह्या ठिकाणी झालेली सेवा आणि खऱ्या अर्थानं माझे वडील अंशुजय याच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी संपतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय.